शिकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 36 छातीच्या मापाची डायरेक्ट कटोरी शिकणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरीचं ब्लाऊज शिकवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी वर्तमान पेपर घ्यायचा आहे आणि पेपर घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे आधी सगळ्यात आधी पेपर घ्या. तर तुम्ही आता सगळ्यात आधी आपण 36 छातीच्या मापाचे पेपर कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी आता इथे पेपर घेतलेला आहे. हा बघा, हा असा पेपर घेतला आहे, तुम्हाला दिसतच असेल. हा पेपर घेतला आहे बघा, हा पेपर घेतला आहे. तर पेपर घेतल्यानंतर आपण एक पेन्सिल, एक टेप, तर ह्या ठिकाणी आपण हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 2 इंच, म्हणजे आपण साधारण मी तुम्हाला हे मोजून दाखवते. हे बघा, हे 2 इंच अंतर आपण इथे वाळून घेतलेलं आहे. हे 2 इंच अंतर आपण इथे बघा, इथे वाळून घेतलेलं आहे. हे 2 इंच अंतर आणि आपण ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपण ही एक लाईन ओढून घेणार आहोत 2 इंचाची. तर आता आपल्याला 36 छातीचं शोल्डर किती घ्यायचं, मोंढा किती घ्यायचा किंवा खांदा किती घ्यायचा. तर आपण इथे आता 36 छातीच्या मापाचं उंची किती घेणार आहोत. साधारण उंची आपण 36 छातीच्या मापासाठी उंची आपण 14 इंच घेणार आहोत. इथे 14 म्हणजे 36 छातीच्या मापासाठी आपण इथे उंची किती घेणार आहोत. उंची किती घेणार आहोत. 14 म्हणजे 13.5 अधिक 1 इंच म्हणजे 14 आपण किती घेतली. तर त्याच्यामध्ये आता उंचीमध्ये किती घ्यायचा. आता हा 14 आला, 14 उंची घेतली तर आपण इथे 13 अधिक 1 इंच म्हणजे 14. आपल्याला इथे किती घ्यायची, आपण इथे उंची 14. आता इथे 14 घेतलेली आहे. त्याच्यासाठी मोंढा किती घ्यायचा आहे आपल्याला. बघा, मोंढा किती घ्यायचा आहे आपल्याला. 5.5 वर आपण इथे खूण केलेली आहे. आणि खांदा किती घ्यायचा आहे. 5 इंच खांदा घ्यायचा आहे. तुम्ही कितीही मोठा गळा घेतला तरी 5 इंच घ्या. या ठिकाणी परत आपण या ठिकाणी 5.5 इंच, या ठिकाणी आपण इथे 5.5 इंच तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल. दिसत असेल 5.5. तर आपण इथे 5.5 घेतलेलं आहे. हे दोघं अंतर आपण इथे 5.5 घेतलेलं आहे. तुम्हाला मी इथे लाईन ओढून दाखवते. बघा, ही लाईन, तर ही लाईन माझी पट्टी सापडत नसल्यामुळे मी दुसऱ्या याचा यूज करत आहे. तर आपण आता 36 छाती घेतलेली आहे. छाती किती आहे हे बघा, या ठिकाणी तुम्हाला मी छाती किती आहे. तर इथे 36 छाती आहे आपली. इथे 36 छाती. तर 36चा 1/4 कसा करायचा तुम्हाला मी परत एकदा दाखवते. इथे बघा, इथे 36चा निम्मा, असा निम्मा करायचा. 18 दुने 36. हे बघा, या ठिकाणी 9.5 आला आहे. तर हा 9 इंचावर खूण करून घ्यायची. 9 आणि त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचा. इथे 1.5 झालं. तर हे अंतर म्हणजे हे अंतर किती आलं. 9 अधिक 1.5 इंच. 1.5 इंच, 9 आणि 9.5 10. आपल्याला अंतर किती घ्यायचं. 10.5. तर हे अंतर आपलं किती आलं आहे. 10.5. तर हे 10.5 आलं तर याच्यापेक्षा 1 इंच अंतर आपल्याला इथे खाली कमी घ्यायचं आहे. तर आपण इथे 9.5 घेणार आहोत. या ठिकाणी इथे 9.5. अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला. माझे मागचे व्हिडिओ बघा तुम्ही, खूप सोपं पद्धत सांगितलेली आहे. ह्या ठिकाणी आपण 1.5 इंच वाढवलं, तेवढंच खाली 1.5 इंच घेऊन घेतलं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे. 1 इंच घेतलं की या अंतराचा मध्य काढायचा. आपल्याला मागच्या मुंड्यासाठी या अंतराचा मध्य हा बघा आला. या ठिकाणी मध्य आला आणि हे असं आपल्याला परत ह्या अंतराचा मध्य राहिला. ह्या अंतराचा परत मध्य काढायचा. किती आला आपला. 4 आला. 4चा मध्य 2. तर हे मागचा मोंढा आपला आलेला आहे. बघा, हा मागचा मोंढा आलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पुढच्या मोंढ्यासाठी या ठिकाणी 1/2 इंच आणि 1/2 इंच घेऊन आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत. हे बघा, अशी. आणि या ठिकाणापासून आपण इथे 1/2 इंच. हा पुढचा मोंढा, हा मागचा मोंढा, हा पुढचा मोंढा. आपले दोघं मुंडे तयार झालेले आहेत. आपले दोघं मुंड्यांचा आकार आपण तयार घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे 3 इंच अंतर घेणार आहोत. या ठिकाणी 3 इंच,
ह्या ठिकाणी 3 इंच अंतर. नंतर आपल्याला ह्या ठिकाणापासून आपण इथे गळा घेणार आहोत. गळा किती घ्यायचा आपल्याला, मागचा पुढचा, तर मागचा गळा आपण इथे 11 घेतला आहे, पुढचा गळा आपण इथे 6 घेतला आहे. तर ह्या ठिकाणी आपण आधी पुढच्या गळ्याला 2.5 इंच अंतर घेऊ. हा चौकोन आखून घेणार आहोत, हा चौकोन. नंतर ह्या ठिकाणापासून अर्धा इंच वरती घेऊन आणि हा गोल, म्हणजे हा पुढचा आकार झालेला आहे आपला. हा पुढचा गळा. मागचा गळा आपण नंतर घेणार आहोत. तर आता ह्या ठिकाणापासून आपल्याला वरती 2.5 इंच घ्यायचं. इथे 2.5, ह्या ठिकाणी 2.5 झालं. हे 2.5 अंतर झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणापासून इथे जॉईंट करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा, हे अंतर 2.5, हे अंतर 2.5, म्हणजे हे 2.5 आणि हे 2.5. या ठिकाणी आपण इथे 2 इंच अंतर सोडलेलं आहे. नंतर आता आपल्याला ह्या ठिकाणापासून आपण इथे अंतर आपल्याला 4.5, 4 ते 4.5, तर आपण इथे 4.5 वर इथे खूण करून घेतलेली आहे. 4.5 इंच घेतल्यानंतर या ठिकाणी वरती आपण इथे 2 इंचापर्यंत सरळ रेष घेतली आहे. 2 इंच या ठिकाणापासून 2 इंच. ह्या ठिकाणापासून आपल्याला आता कटोरीचा भाग काढायचा. इथे 5.5 बघा, इथे 5.5 इंच अंतर आलेलं आहे. 5.5 आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी असं डॉट डॉट देऊन आपल्याला इथे मागच्या साईडचा मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. हे झालं. या ठिकाणी आपण अर्धा इंच खाली घेणार आहोत. या ठिकाणी अर्धा इंच खाली घेतलं. त्याच्यानंतर आपण इथे 2 इंच वाढवलेलं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 2 इंच, म्हणजे हे अंतर आपण 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणापासून आपण 1.5 इंच, इथे 1.5 इंच, हे 2 इंच आणि तो हा भाग आपण या ठिकाणी किंचित अर्धा इंचाला म्हणजे थोडंसं जास्त घ्यायचं आणि या ठिकाणी आपण हा पॉईंट जोडला. त्याच्यानंतर ह्या अंतराचा मध्य, म्हणजे आपला ह्या अंतराचा मध्य काढायचा आहे. या ठिकाणी बघा, हा मध्य किंवा या अंतराशी रेष ओढून घ्यायची आणि याचा मध्य काढायचा. हा आला मध्य, बघा हा आला इथे मध्य, हा बघा हा मध्य आल्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे 2 इंच अंतर खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर ही एक लाईन आणि ही एक लाईन. तर आपली ही अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज झालेली आहे. तुम्हाला परत एकदा समजून सांगते. आपण उंची घेतलेली आहे 36 छातीच्या मापासाठी 13 अधिक 1 इंच, म्हणजे ही उंची आपण इथे 14 घेतलेली आहे. मोंढा घेतला आहे 5.5, खांदा घेतलेला आहे आपण 5 इंच. हे अंतर आपण इथून 3 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण 1 इंच अंतर देऊन हा मागचा मोंढा तयार केलेला आहे. नंतर इथे छातीचा 1/4 म्हणजे 36 छातीचा 1/4 किती आला 9, आणि त्याच्यात 1.5 इंच मिळवला आणि 9, 9.5, 10.5. हे 10.5 आलं, तर हे 9.5 घेतलं आणि आता मी तुम्हाला त्याच्यानंतर हे 10.5 घेतलं, जोडलं आपण. हे जितकं अंतर घेतलं तेवढंच इतकं हे पण याच्यात नंतर हे 2.5 इंच, हे 2.5 इंच. नंतर ह्या ठिकाणी आपण इथे 4 इंच अंतर घेतलं आहे. हे अंतर 4 इंच अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अर्धा इंच खाली घेतलेला आहे. इथे अर्धा इंच खाली. नंतर इथून इथे आपण 5 इंच घेतलं. नंतर ह्या ठिकाणापासून अर्धा इंच आणि मोंड्याचा आकार. तर आपल्याला आता कटिंग कशी करायची बघा, मी कटिंग दाखवणार आहे. हे बघा, या ठिकाणी आपण झालं. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजची कटिंग झाली. त्याच्यानंतर बघा, आपला पुढचा गळा आपण काढून घेणार आहोत. तर आता आपण जितकं हा भाग वाळलेला आहे तेवढा भाग आपण इथे वाळून घेणार आहोत. बघा, आपल्याला सगळे भाग काढायचे आहे याच्यावर. तर हे बघा, ह्या ठिकाणी त्याच्यानंतर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा मागचा भाग तयार झालेला आहे आपला. हा मागचा भाग बघा, मी याच्यावरती दाखवते. हा मागचा भाग झालेला आहे. तर आपण हा भाग खाली. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे कटोरी भाग काढायचा आहे. कटोरी काढायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला कट करायचा आहे.
त्याच्यानंतर आपण आता इथे थोडासा मोंढा कट करणार आहोत. तर बघा हा आपला आणि ही कटोरी झालेली आहे. तर कटोरीसाठी बघा आता आपल्याला टक्स कसा घ्यायचा, कटोरीचा टक्स कसा घ्यायचा ते दाखवणार आहे. हा बघा ह्या ठिकाणावरून आपण हे दोघं आकार इथे जोडून घेतलेले आहेत. तर आपण हे बाजूला ठेवणार आहोत. तुम्हाला हे दाखवते. ह्या ठिकाणी ही कटोरी झालेली आहे. कटोरीचा आकार कसा कट करायचा आहे बघा ह्या ठिकाणी. बघा अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण हा उलटा केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा टेपच्या साहाय्याने ह्या ठिकाणी आपण इथे 2.5 इंच घेणार आहोत. बघा आता आपल्याला कटोरीचं कसं घ्यायचं ते दाखवते मी तुम्हाला. या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण 2.5 ते 3 आता इथे 3 इंचावर खूण करणार आहोत. 3 इंच म्हणजे ह्या टोकापासून आपण 3 इंच घेतलं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 1.5 इंच घेतलं. 1.5 इंच घेतलेला आहे म्हणजे हा भाग आपल्याला इथून 3 इंच आणि इथून 1.5 इंच आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी अर्धा इंच असं वर घेणार, अर्ध्यालाही कमी आणि ह्या ठिकाणी परत आपण अर्ध्यालाही कमी. म्हणजे आपली ही जी लाईन आहे ही एवढी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे आपण हा बघा हा आपण कट करून टाकणार आहोत. म्हणजे ही जी आपली कटोरीचा टक्स जो येतो तो अगदी ॲक्युरेट येतो, अगदी छान. हे बघा अगदी सोप्या पद्धतीची कटोरी. हे बघा छान असं आपलं हे कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला मी तुम्हाला योगपट्टी कशी काढायची पूर्णच मापाचं काढून दाखवणार आहे. त्याच्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी हा पेपर आहे आपला उरलेला. तर हा पेपर आपण ह्या ठिकाणी असा घेतला आहे. तर आपला कमर घेर जो आलेला आहे तो आपला इथला कमर घेर मोजून घ्यायचा आहे. हा किती आला 10. तर आपण ह्या ठिकाणी इथे 10 इंच घेतला आहे. हे बघा या ठिकाणी 10. तर ह्या ठिकाणी 2.5 ते 3 इथे 3 इंच अंतर घेतलेलं आहे. तर इकडे 3.5 इंच अंतर घ्यायचं आहे. झालं. त्याच्यानंतर ह्या अंतराचा आपण ह्या बघा हे जे अंतर आहे हे खाली या अंतरावर आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत. ही बघा ही लाईन. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 4 ते 4.5 इंचावर आकार देणार आहोत. तर हा पण इथे अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि हा बघा अशा पद्धतीने हा योगपट्टीचा आकार. अशी सोप्या पद्धतीची योगपट्टी मी तुम्हाला दाखवली. तर ह्या ठिकाणापासून आपण अर्धा इंच कट ह्या ठिकाणी अर्धा. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आपलं हे कटोरी ब्लाऊज पूर्ण तुम्हाला डायरेक्ट कटोरी शिकवलेली आहे. हे बघा अशा. तर आपल्याला इथे घडीचा भाग घेतलेला आहे आणि इथे आपण अशा पद्धतीने आपण इथे कटोरी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.